पण तुला सांगतो कार्तिकामुळे ना माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं। म्हणजे तिच्याबरोबर जेवताना, अभ्यास घेताना किंवा खेळताना मी अगदी तिच्या वयाचा झाल्यासारखं वाटतं मला। इट्स सो रिफ्रेशिंग यार। आय नो, आय कॅन अंडरस्टँड। एक लहान निरागस मूल जर घरात असेल ना तर अख्ख्या घराचं रूपच पालटून जातं आणि घराबरोबर आपलं सुद्धा। मीराचा मुलगा मिहिर तो आता चांगलाच मोठा झालाय। गेले 3-4 दिवस सुट्टी म्हणून तो आमच्याबरोबर इथे राहायला आला होता। शुभंकरनी त्याच्याबरोबर एवढी मस्ती केली आहे की एरवी प्रॅक्टिकल आणि धीरगंभीर असलेला शुभंकर हाच आहे का असा प्रश्न मला पडला होता। काय सांगतेस? अगं किती वेळ झाला, हा आहे कुठे? खरंच आता ना मीच बघून येते। 1-2 मिनिटात येते, तू जेव। आत्या, आत्या हो अमोघा। काय झालं नमिता? काही प्रॉब्लेम? आय डोंट नो। शुभ, अरे आत्या अशा काय काय झालं शुभंकर? नाही काय झालं? नमिता जरा माझ्याबरोबर येतेस? पण झालंय काय? अमोघ, आय एम सो सॉरी, मी तुला वेळ नाही देऊ शकले। एक्सक्यूज मी, बट यू कॅन कॅरी ऑन विथ शुभू। नमिता, शुभंकर, काही प्रॉब्लेम? नाही नाही, नथिंग सिरियस। चल ना जेवायला बसू। नाही, मला जरा उशीर होतोय, मी निघतो। जेवण अर्धवट टाकून कसं चाललंयस? नाही, माझं झालंय खाणं आणि कार्तिका पण एकटी असेल ना घरी, मला निघायला हवं। बाय द वे, यू टेक केअर, आणि काही लागलं तर मला नक्की फोन कर। यार अमोघ, आय एम व्हेरी सॉरी, माझ्यामुळे तुझी संध्याकाळ स्पॉइल झाली। इट्स ओके यार, मित्र आहे मी तुझा, मी काय पाहुणा आहे का? आणि मी पुन्हा येईन ना। चल येतो, बाय। तमाशा करायची काय गरज होती आत्यांना? त्या जर सतत अश्विनीशी असं वागत राहिल्या ना तर तिच्या तब्येतीवर परिणाम होणार आहे, आणि तिच्या तब्येतीवर परिणाम होणार म्हणजे बाळाच्या तब्येतीवर परिणाम होणार आहे। मा, हे कळत नाहीये का आत्यांना? मलाही तीच भीती वाटते नमिता, पण वंचना कसं आवरावं ते खरंच समजेन असंच झालंय मला। शेवटी हे घर त्यांचंही आहे, हक्क तर आहेच आणि अधिकार गाजवण्याचा त्यांचा स्वभावही आहे। पण आशू किती काळ हे सहन करेल? पण आत्या जर तिचा असाच पाणउतारा करत राहिल्या आणि आशूने आपला निर्णय बदलला तर? अश्विनी तिचा निर्णय नाही बदलला। खात्री आहे मला। अश्विनी एक
पैसे, बाळ, मग शुभंकरला लाटण्याचा तुझा जो प्लान आहे ना, तो मी असेपर्यंत तरी कधीच तडी जाऊ देणार नाही. बाळाला जन्म द्यायचा जो करार आहे ना, तुला तो पार पाडायचाच आहे. त्यासाठी ठरलेली रक्कम सुद्धा तुला मिळणार आहे. पण शुभंकरच्या नजरेपासून दूर राहून, या घरापासून दूर राहून या बाळाला तुला जन्म द्यायचा आहे हे लक्षात ठेव. काय करायला हवं होतं? एरवी त्या बोलल्या तरी मी वयाचा मान ठेवून गप्प बसते. त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे असं धरून मनाआड करते. पण त्या माझ्यावर अशी चिखलफेक करत असताना मी गप्प कशी बसणार? माझ्या चारित्र्यावर असं बोट ठेवलेलं मी नाही सहन करू शकत. मला आता इथून बाहेर पडायलाच हवं, लवकरात लवकर. अश्विनी, मी तुझी माफी मागायला आलोय. अर्थात मला माफ करायचं की नाही हे तू ठरव. आत्या तुझ्याशी चुकीचं वागली, खूप चुकीचं. कुणाच्याही सहनशक्तीचा अंत होईल असं होतं तिचं वागणं. पण तरीही तू शांत राहिलीस. हॅट्स ऑफ टू यू. खरंच, जर तुझ्या जागी मी असतो तर या घरातनं निघून गेलो असतो. कदाचित तुझ्या डोक्यात तेच विचार येत असतील. माझी एकच रिक्वेस्ट आहे तुला अश्विनी, हा असला विचार कृतीत आणण्यापूर्वी फक्त एकदाच माझ्या मिताचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि त्यानंतर तुला योग्य वाटेल तो निर्णय घे. मी आय एम रिअली सॉरी. हे रमा, ऐक. रमा थांब. हे बघ, हे तुझं टोक गाठणं चाललंय. आता हे असं अचानक निघून जाणं शोभतंय का तुला? मग असा अपमान सहन करत या घरात राहणं शोभतं? हे बघ, मान अपमानाच्या गोष्टी विसरायच्या आपण आता. सगळ्यांवरती माया करायचे दिवस आहेत आपले आता. हे बघा, ज्यांच्या प्रेमासाठी सगळी भीड बाजूला ठेवून मी सगळा वाईटपणा माझ्या पदरी घेतला, त्यांनी चांगलेच पांग फेडले ना माझे. अहो, माझ्या इथनं जाण्यानं त्यांना काहीच हरकत नाहीये. पण कोण कुठली ती मुलगी आशू, तिच्या अपमानाचं जास्त वाईट वाटतंय त्यांना. माधवराव, चला आता. आणखी काय बघायचं राहिलं या घरात? अगं, असं काय करतेस तू? रागाच्या भरात मी बोलून गेलो तर तू खरंच. मी हात जोडतो, प्लीज नको जाऊस. शुभंकर, बाण सुटला रे, तुझ्याकडनं बाण सुटला. तो आता परत माघारी फिरणार नाहीये.
माझ्या जिवारी खूप लागलंय बघ. तू हात जोडलेस, पाया पडलास, तरी सुद्धा मी इथं थांबणार नाही. पण मी मात्र या घरात थांबणार नाही आता. रमा, क्षमा करण्याचं जरा अवधार दाखव जरा. त्यामध्येच खरा मोठेपणा असतो. आणि ह्या उपर तुला जर का जायचं असेल ना तर खुशाल जातो. मी हा असा इथून निघून येणार नाही. मला माहित आहे, हो मला माहित आहे, तुम्हाला माझी पर्वाच नाहीये. आणि ज्यांना आहे ना ती सुद्धा तोंड देखील. मग इथे राहायचं कुणासाठी? काही नाही, हे घर आता माझं राहिलेलंच नाहीये. आत्या, आत्या, हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहील. मी इथे आहे ते मिसेस प्रधानांच्या इच्छेखातर. पाहुणी मी आहे. माझी वेळ झाली की मी निघून जाईल. मी या घरात आले ते या दोघांचे आयुष्य नव्याने जोडायला. या घरातला हरवलेला आनंद परत आणायला. घर तोडायला नाही. मला मिसेस प्रधानांचं बाळ द्यायचंय त्यांना. आणि या बाळाला तुमच्या आणि मानच्या मायेची ऊब हवी. आत्या, तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असतील, पण या बाळाशी तुमचं काय नातं आहे हे विसरू नका. माझ्यामुळे तुम्हाला तुमचंच घर पारखं झालंय हे मला सहन नाही होणार. कारण घराला पारखं होणं काय असतं मला चांगलंच माहिती. आत्या, नका ना जाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून. या सगळ्यात आशूची काहीच चूक नाहीये. या घरात मी तिला आणलंय. आमच्या बाळाची सरोगेट मदर होणार आहे ती. माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी चाललंय हे सगळं. मला आनंद मिळावा म्हणून. इतके वर्षांनी या घरात बाळ येणार आहे. हा आनंद बघायला तुम्ही नाही थांबणार इथे. मला माझ्या होणाऱ्या बाळाला सोडून जाणं नमिता, तू म्हणजे अशी आहेस ना? तुझ्या पुढे कुणाची मात्रा चालली आहे का? अगं, तुझा संसार, तुझं मन जपण्यासाठी सगळी धडपड चालली माझी. पण असं नको समजूस तू की अश्विनीचं बोलणं ऐकून मी विरघळले म्हणून. नमिता, मला तुझ्यासाठी थांबावंच लागेल. अगं, तुझ्या काळजीसाठी मी एक पाऊल माझं मागे घेतलंय.
ठीक आहे आता चला चल. पैसे बाळ मग शुभंकरला लाटण्याचा तुझा जो प्लान आहे ना, तो मी असेपर्यंत तरी कधीच तडी जाऊ देणार नाही. मुकाट्याने रक्कम सांग आणि तुझं तोंड काळं कर. रागावली असशील ना? मला माहिती आहे तुझ्या स्वभावातच नाहीये कोणाला उलटून बोलणं, पण राग तर येत असेल ना. आणि हा राग गिळून तू आत्यांशी जे काही वागलीस ना, त्यामुळे सगळ्यात जास्त अपराधी मलाच वाटतं. मला स्वतःला 100% माहिती आहे की या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत मी आहे. आणि म्हणूनच आत्या आत्तापर्यंत तुझ्याशी जे काही वागले त्याबद्दल मी तुझी खरंच मनापासून माफी मागते. आशू, मी तुझी प्रत्येक वेदना समजू शकते, कारण आतापर्यंत मी ज्या ज्या परिस्थितीतनं गेले ती परिस्थिती फक्त तूच समजून घेतलीस. माझी तुझ्याबद्दल कसलीच तक्रार नाहीये. तू इतर कोणाच्याही बोलण्याचा विचार करू नकोस, कारण मारणाऱ्यांचे हात धरता येतात पण बोलणाऱ्यांचं तोंड नाही धरता येत. आणि त्यातून एखाद्या माणसाने पूर्वग्रह मनात ठेवून आडमुठेपणे वागायचं ठरवलं ना, तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. आणि आशू, तू हे सगळं समजून घेतलंस. आत्यांचा आतताईपणा सुद्धा आणि आमची हतबलताही. आणि म्हणूनच मला आज तुझ्याकडून एक शब्द हवाय. शब्द? हो. कुणीही कितीही त्रागा केला, कितीही वेडावाकडं बोललं, तरी हे घर सोडून जाण्याचा तू विचारही करणार नाहीस. देशील ना आशू? देशील तू? कारण फक्त आईची मायाच सगळ्यांचे अपराध पोटात घालू शकते. आणि त्या मायेचा पाझर तुझ्या हृदयात सुरू झालाय.